वाहन चालकांकडे PUC नसेल तर इंधन नाही। भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतःवर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे। त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र हे वैध असणे गरजेचे आहे। अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे। यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो PUC नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। या अनुषंगाने परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री बोलत होते। या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव परिवहन राजेंद्र होडकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मंत्री सरनाईक म्हणाले की राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर CCTV कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनांचा वाहन क्रमांक तपासला स्कॅन करून जाईल, जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल। जर त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही। तथापि त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल, जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही। या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटिटी असणार आहे, त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते। फेक PUC देणाऱ्यांची खैर नाही। भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम व वाहन दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजमध्ये देखील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल, जेणेकरून रस्त्यावर चालणारे प्रत्येक वाहन हे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असलेलेच असेल, ज्यामुळे प्रदूषण पातळी कमी करण्यास मदत होईल। त्याबरोबरच सध्या अवैध पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी परिवहन विभागाने धडक मोहीम राबवावी अशा सूचना नामदार सरनाईक यांनी यावेळी दिल्या। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।